श्री स्वामी समर्थ. आता तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर आजारी असेल किंवा तुमच्या घरातील एखादं तुमचं काम होत नाही, सतत काय ना काय अडथळे येत असतील, तर त्यावेळेस काय करायचं आहे, ज्यावेळेस तुमची सकाळी देवपूजा होईल तर देवपूजेपुढे बसायचं आहे. एक अगरबत्ती लावायची आहे आणि जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मग जप करायचा आहे. आणि ज्यावेळेस अगरबत्ती पूर्ण संपेल तर त्यानंतर मग काय करायचं आहे, मग ती जी अगरबत्तीची उदी आहे तर ती उदी मग घरामधील जी व्यक्ती आपण म्हणजे सगळे पाणी पितो तर त्या पाण्यामध्ये ती उदी थोडीशी टाकायची आहे. आणि मग राहिलेली उदी घरामध्ये सगळीकडे थोडीशी अशी फुंकर मारायची आहे. तर हा उपाय मग तुम्ही दररोज करायचा आहे. जर तुम्हाला दररोज करणं शक्य होत नसेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी तरी आवर्जून हा उपाय करायचा आहे. यामुळे काय होतं की आपल्या घरातील सगळ्या नकारात्मकता निघून जाते. जी व्यक्ती आजारी असेल त्या व्यक्तीचं आजार पण बरं होतं आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं. श्री स्वामी समर्थ.